नमस्कार. सुपरफास्ट प्रहार 24 तास मध्ये आपलं स्वागत. ठाणे महापालिकेत सत्तेची गणितं स्पष्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिवसेना भाजप एकत्र. महापौर पदासाठी शिवसेनेकडून शर्मिला पिंपळ-ओलकर तर उपमहापौर पदासाठी भाजपचे कृष्णा पाटील. दोन्ही पदांसाठी बिनविरोध अर्ज दाखल होणार. अकोला महापालिकेत भाजपचा विजय. भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी निवडून. 45 विरुद्ध 32 मतांनी ठाकरे गटाच्या सुरेखा काळेंचा पराभव. भाजपसह राष्ट्रवादी, शिंदे गट आणि अपक्षांचा पाठिंबा. अकोला महापालिका सभागृहात गोंधळ. काँग्रेस नगरसेवकांकडून धमक्यांचा आरोप. MIM नगरसेवकांवर सभागृहात बांगड्या फेकल्याचा दावा. ठाणे महापालिकेचा 1.25 वर्षांचा कारभार. महापौरपदी शर्मिला पिंपळ-ओलकर गायकवाड. उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील. दोन्ही पदांचा कालावधी 1.25 वर्षांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द. परप्रांतीय तरुणाला भीम पॅन्थर कार्यकर्त्यांचा चोप. आरोपीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर वाद. लखनौ विद्यापीठाकडून सभागृह देण्यास नकार. याआधी मात्र विद्यापीठात शिवजन्मोत्सव साजरा झाल्याची माहिती. कर्मचारी संघटनेचं पत्रही चर्चेत. जया एकादशी निमित्त भव्य आयोजन. श्री मलंगगड विभागातील 40 गावांत एकाच वेळी महाआरती. हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख यांचे आवाहन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक. सर्व आमदारांना बोलावलं. विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्री पदावर चर्चा. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार. ठाण्यात महापौर निवड बिनविरोध. कोपरीच्या नगरसेविका शर्मिला पिंपळ-ओलकर महापौर. शिंदे गटाकडून दुसरा अर्जच नाही. कळवा रेल्वे मार्गावर आगीची घटना. रेल्वे रुळांमधील नाल्यात कचऱ्याला भीषण आग. ठाणे कल्याण लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरा. छगन भुजबळांची पिंकी माळी कुटुंबियांना भेट. अजित पवार विमान अपघातात पिंकी माळी यांचा मृत्यू. मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ उपस्थित. मुंबऱ्यात 3 महिन्यांच्या चिमुकलीची सुखरूप सुटका. 1600 CCTV आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठं यश. आईला मुलगी सुरक्षित परत. अकोल्यात भाजपमध्येच खळबळ. करेक्ट कार्यक्रमचा इशारा. भाजप आमदार रणधीर सावरकरांचा थेट इशारा. भाजपच्या जागा 48 वरून 38 वर. भाजपवर ठाकरे गटाचा घणाघात. 7 मुस्लिम नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता. MIMला तटस्थ राहण्याचे आदेश. 3 कोटी रुपये आणि दुकानाचा आमिष दिल्याचा आरोप. या होत्या प्रहार 24 तासच्या सुपरफास्ट बातम्या. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.